मी कोण हा प्रश्न फार पूर्वीपासून पुन्हा पुन्हा विचारण्यात आला आहे. हा प्रश्न देवांनाही पडला असणारच. देव म्हणून जी वर्णने करण्यात येतात ती सारी गेल्या 10-20 हजार वर्षात जन्माला आलेली माणसे आहेत. आपल्यापेक्षा कितीतरी जास्त बुद्धी असणारी, अतिमानवी क्षमता असणारी, मेंदूचा योग्य वापर करणारी ती खऱ्या अर्थाने शहाणी माणसे होती. आपणच निर्माण केलेल्या देवांना निर्विकाच्या सत्यरूपाचे आकलन कधीच होऊ शकणार नाही. ऋग्वेदातील नासदीय सूक्तात तसे स्पष्ट शब्दात नोंदविण्यात आले आहे. मी तर एक सामान्य माणूस आहे, पण मी कोण याचे उत्तर मलाही हवे आहे. त्यासाठी मी अनेकांना भेटलो आहे. वाचण्यासाठी जे काही योग्य असे हातात पडेल ते सारे मी वाचले आहे. वेद उपनिषदांपासून विश्वनिर्मितीच्या सिद्धांतांपर्यंत सर्व विषय मी चाळले आहेत. इंटरनेटवर बरीच नवीन माहिती मिळत असल्याने मी नेटवर योग्य वाटणाऱ्या साऱ्याचा शोध घेतला आहे. बिग बँग, ॲटम, मॉलिक्युल्स, कंपाऊंड्स, मॉर्फोजेनेटिक फील्ड, डार्क मॅटर, डार्क एनर्जी, DNA मेथिलेशन, नियर डेथ एक्सपिरियन्स, मॅग्नेटिझम अशा अनेक विषयांवर जी माहिती व्हिडिओज पाहता आले ते सारे जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला आहे. हे सारे विषय मला समजले आहेत असा दावा मी कधीही करणार नाही. विविध विषयांसंबंधित माहिती जाणून घेत असताना मनात अनेक प्रश्न येत असतात, कल्पना सुचत असतात. एखादी गोष्ट पाहत असताना आपल्या मनात अनेक चाकोरी बाहेरच्या कल्पना येतात. मनात येणारे विचार आपल्याकडील माहितीच्या साठ्यावर ठरत असतात. आपापल्या क्षमतेप्रमाणे विषयांचे कमी जास्त आकलन प्रत्येकाला होत असते. या साऱ्या विषयांपैकी मला जे काही थोडेफार आकलन झाले आहे त्या आधारावर पुनर्जन्मासंबंधित माझी मते मी नोंदवून ठेवीत आहे. त्यासाठी मी ही सादरीकरणे तयार करीत आहे. पुनर्जन्माविषयीच्या कल्पना मांडताना मी अनेक पुस्तकांचे संदर्भ दिले आहेत. संदर्भ दिलेल्या पुस्तकाची यादी मी 232 क्रमांकाच्या पहिल्या सादरीकरणात दिली आहे. माझ्या मांडणीच्या मर्यादांची जाणीव मला आहे, पण सुचलेल्या कल्पना महत्त्वाच्या आहेत. त्या कुठेतरी नोंदवून ठेवायला हव्यात. ज्या कोणाला त्या महत्त्वाच्या वाटतील त्याने त्या संकल्पना वापराव्यात, त्यावर अधिक काम करावे. पूर्वजन्म, पुनर्जन्म या विषयावर कल्पनांची घुसळण व्हायला हवी. त्यामधूनच या विषयाच्या समाधानकारक स्पष्टीकरणापर्यंत पोचता येईल. माझी मते, विचार सादरीकरणांच्या माध्यमातून नोंदवण्याचे काम मी करून ठेवीत आहे. जर कोणी माझ्या चुका निदर्शनाला आणल्या तर ते मला आवडेल. त्यामुळे विषयाचे अधिक चांगले आकलन होण्यासाठी मदत होईल. माणूस चुका करीतच शिकत असतो. चुका होतात म्हणून तो विषयच टाळणे यामध्ये शहाणपणा नाही. पुनर्जन्म या विषयावर सतत संवाद व्हायला हवेत, कारण जन्मोजन्मीच्या चक्रातून साऱ्यांनाच जावे लागत असते. वास्तवात या विषयाचे कुतूहल अनेकांच्या मनात आहे, पण त्या पलीकडे जाऊन याचा जो अभ्यास, चिंतन व्हायला हवे त्यासाठी जो वेळ द्यायला हवा तो मात्र दिला जात नाही. पाश्चात्य देशातील अनेक माणसांनी या विषयावर काम केले आहे. भारतीय माणसांना, विशेषतः तरुणांना सुबुद्धी होईल आणि ते विविध विषयांच्या संशोधनाच्या प्रांतात कामाला लागतील अशी आशा बाळगूया. धन्यवाद.